कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बनी चल, आपल्याला शाळेत जायला उशीर होतोय बा। आई सांग ना मला, आई सांग ना ग मला। आई आज फादर्स डे, मला पापाला भेटायचंय। बनी शाळेला जायला उशीर होतोय, मी सांग। एक काम करतो, मी मोबाईल घेऊन पापाला फोन करतो। बनी बनी अगं आई नाही। नाही बनी, बाबा पण तिकडे घाईत असेल ना, तो पण दोघींची तयारी करतोय। चिनू मनू बघ किती हुशार आहेत, त्यांना तुझ्यासारखं शाळा बुडवायला नाही आवडत सारखं। आई प्लीज ना गो, जाऊया ना गो बाबा करूये। शाळा बुडवू असं कसं? नाही बनी, असं उगाच शाळा बुडवायच्या नाहीत अजिबात। मी संध्याकाळी हवं तर तुला बाबाकडे घेऊन जाईल। चल 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 चल। रडून घ्या सुशील, रडू दे, मोकळं होऊ देत त्यांना। आणि हे बघा, अजिबात काळजी करू नका, तुमचं गुपित माझ्याकडे सेफ आहे। मला माहिती आहे तुमची मुलगी माझ्याशी आगाऊपणे वागली, खरं तर कालच्या पार्टीमध्ये मी याचा बदला घेऊ शकले असते। आणि तुम्ही म्हणताय ना तशी तुमची मुलगी अजिबात साधी नाही, तिला मोठ्या माणसांशी बोलण्याचे मॅनर्स नाहीये। हे सगळं जसं तुम्ही खोटं बोललात ना, तसंच हे धडधडीत सत्य आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतकी चांगली कशी काय वागले, हो ना? नाही नाही, प्रश्न नाही, आम्ही उपकृत आहोत। आणि असायलाच हवं। जे काही केलं ना ते तुमच्यासाठी नाही केलं, मी जे काही केलं ते आकाशसाठी केलं। तुमची मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्यामुळे तो आनंदी आहे, त्याच्या मुलींना आई मिळणार आहे, आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तेव्हा तुम्ही काळजी करू नका। म्हणजे आम्ही चुकीचं समजत होतो तुम्हाला। आकाशरावांवर तुमचा किती जीव आहे, आकाशरावांचं सुख आमच्या वसुंधरा सोबत आहे हे ओळखलं तुम्ही। खरंच तुम्ही आमची लाज राखली, तो खरंच लाज राखली। लाज राखली, उपकार केले, हे भविष्यामध्ये विसरू नका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।